सर्वांना रस्ता मोकळा करून द्या प्लीज. का ते हसतायत. अच्छा हा हा बरोबर ते पण बरोबर आहे की हे सगळ्यांनी माझ्या तोंडात हे नरमाग आणि दवणेंचं नाव आहे पण ही पूर्ण यांची टीम नाही तर दवणे मला पकडतील आणि दवण्यांच्या विरोधातले मला मारतील असं नाही. पूर्ण समाज आणि खास करून हे तरुण वर्ग तर तरुण वर्गाचं मी परत एकदा जोरजोरात टाळ्या वाजवा परत तरुण वर्गामुळे. तुम्ही आता इथे साहेब बोलले की बाबा आम्ही 13% भाकऱ्या मिळून वाटून खाऊ. मग कशाला तुम्हाला काय झालं बाकीच्यांना काय दुखतंय का पोटामध्ये? हा 2 मिनिटं थांबायचं. ते आम्हाला जास्त बोलू नाही द्यायचं. आपण आनंदराव साहेबांना आणि हंड्रे साहेबांना गोलक साहेबांना बोलायला ऐकायला आलेलो आहोत. माझं एकच म्हणणं आहे सगळ्यांनी एक राहिलो तर सगळ्यांना दाखवता येईल सरकारला. आणि एक लक्षात ठेवा समाज कल्याण खातं जे आपले खाते जसे हे लोकांना बार्टीचे फेलोशिप आले तसं जे काही समाजाचं आहे ना समाज कल्याण खात्याचं 25,500 कोटी लुटून खायचे. लक्षात ठेवा काही एकही स्कीम सोडायची नाही. आणि संजय शिरसाट बोलतातच माझी बॅग उघडी आहे. मागायला पाहिजे ना मागूया ना आता पण. या नांदेडकरांनी मला इथे बोलवलं. मी यांचे फोटो दरवेळी छापतो आणि नांदेडचं कौतुक असं की सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार नांदेडमध्ये होतात तर सगळ्यात जास्त सम्राटमध्ये पेजडिंग पण नांदेडच्या होतात. सगळ्यात जास्त पेजडिंग मी इथून करतो नांदेडमधून. तर तुमचा आभार की तुम्ही सरकारच्या विरोधात एवढ्या मोठ्या संख्येत रस्त्यावर आलात. मला इथे बोलायची संधी दिली. धन्यवाद. त्यामुळे आपले आभार. जय भीम जय संविधान. धन्यवाद कुणाल भाऊ. सर्वांना जय भीम. यानंतर प्रमुख आकर्षण या आपण अमन साहेब युथ आयकॉन अमन आंबेडकर साहेबांना मी यानंतर मंचावर बोलवतो. विनंती आहे साहेब आपण मंचावर या. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज नांदेडमध्ये आपण जे उपवर्गीकरण विरुद्ध मोर्चा आयोजित केला त्याबद्दल सर्व कमिटीचे आभार मानतो. आणि खास करून आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि एवढा मोठा प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे सुद्धा आभार मानतो. मी जास्त काही बोलणार नाही पण फक्त एकच सांगेन. वेळ बदलतो काळ बदलते आणि आता वेळ बदलायला लागलाय. आधी इकडचे सत्ताधारी लोक फक्त बाबासाहेबांना एका जातीचे मानत होते. आज आपण सर्वजण बघत असाल गल्ली ते दिल्ली फक्त एकच नारा आणि एकच माणूस अख्ख्या जगामध्ये त्याचं नाव होते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या बापाने एवढं मोठं कार्य केलंय. आपल्या बापाने एवढं मोठं कार्य केले की इकडचे मनुवाद असतील किंवा कुठलेही वाद असतील ते लोक त्याला कितीही दाबायचा प्रयत्न केला पण तो नेता कधीच दाबला जाणार नाही. मी आजच्या तरुण वर्गांना एकच सांगतोय. आज सगळे तरुण मिळून एक आलात. इकडच्या धर्मेंद्रचा राजीनामा घेतला. आज आपल्या सर्वांना एक होऊन इकडचा नरेंद्र असेल इकडचा देवेंद्र असेल किंवा इकडच्या अख्ख्या देशातला कुठलाही दलिंदर असेल त्याला आपण घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. आणि जाता जाता एकच सांगतो
की या सरकारला सांगतो की तुम्ही किती बी लावा शक्ती, तुम्ही किती बी लढवा युक्ती, तुम्ही कराल किती बी हल्ला, नाही मजबूत भीमाचा किल्ला. आणि सर्वांना जय भीम, जय संविधान. धन्यवाद. धन्यवाद अमोल आंबेडकर साहेब. आपण म्हणजे आमच्यासारख्या नवतरुणांसाठी एक ऊर्जेचं स्रोत आहोत. तुम्हाला बघून वामनदादाच्या 2 ओळी आठवतात की वारे खुशाल सारे नेता नव्या पिढीचा, वारे खुशाल सारे नेता नव्या पिढीचा, माझ्या तरी पिढीचा सरताज तुझा आहे, माझ्या तरी पिढीचा सरताज तुझा आहे. यानंतर या आंदोलनामध्ये सुरुवातीपासून आपल्या सोबत असणारे व आर्थिक बाबतीत असतील व सर्व बाबतीमध्ये सक्षमतेने एक समाज आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे, तो म्हणजे चर्मकार समाज. त्या चर्मकार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष, चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री आदरणीय बबन घोलप सर यांना नम्रपूर्वक विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावे. उपस्थित सर्व बांधवांना आणि भगिनींना, आनंदराज आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे मोर्चे सुरू आहेत. पहिल्या दिवसापासून आम्ही बरोबर आहोत. चर्मकार समाजाने जेव्हा हा निर्णय जाहीर झाला तेव्हापासून आंदोलनं सुरू केलेली आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कलेक्टरला निवेदन देऊन आम्ही निषेध नोंदवलेला आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो, आपल्या ज्या एकूण फ्रॉड जाती आहेत त्याच्यापैकी काही एखाद्या 2 माणसाला काही वाटलं असेल म्हणून त्यांनी विरोध जरी केला असेल तर त्याला शिव्या देत बसू नका. त्याला आपलं कसं करता येईल, त्याला समजून कसं सांगता येईल, हा किती मोठा धोका आहे याबाबतची जर समजून सांगितलं तर निश्चितपणानं सगळ्यांच्या लक्षात येईल. आपण सगळ्यांनी मिळून हा लढा दिला. त्यात सगळ्यात आज नांदेडचे जेवढे आयोजक आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो. अतिशय शिस्तबद्ध आणि चांगल्या पद्धतीने आपण आयोजन केलं. अशाच पद्धतीनं समाजाची एकजूट राहिली तर आपल्याला कोणी हरू शकत नाही आणि आपली जीत कोणी रोखू शकत नाही. अशा प्रकारचं नियोजन केलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. बांधवांना आपल्याला बाबासाहेबांनी 13% आरक्षण दिलं मागासवर्गीय, ते काही कोणत्या जातीला दिलं नाही. मागासवर्गीय मिळून तो शिकेल, तो आपली प्रगती करू इच्छितो, तो निश्चितपणानं त्या आरक्षणाला पात्र ठरला. आणि आतापर्यंत गेले 70 वर्षाच्या पलीकडे आपण गेलोय आणि अतिशय चांगलं गुणागोविंद होतो. परंतु सुप्रीम कोर्टाचा निर्णय पुढे करून कुठेतरी आपल्यामध्ये फूट पाडण्याचा जो प्रयत्न आहे तो आपल्याला हादून पाडायचा आहे. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये ही शक्ती प्रदर्शनं चालू आहे. ह्या शक्ती प्रदर्शनामध्ये आमचा समाज 100% सहभागी आहे आणि आनंदराव साहेबांच्या बरोबर आम्ही पहिल्या दिवसापासून जोडलेलो आहे आणि शेवट सुद्धा राहू. काल मला कार्यकर्त्यांनी विचारलं, साहेब उद्या घोषणा काय द्यायच्या? त्यांना म्हणलं पहिली घोषणा ही द्या, कल भी आंबेडकर आज भी आंबेडकर. म्हणजे आपल्याला त्या काळात सुद्धा आंबेडकर होते आणि आजही आंबेडकर आपल्याबरोबर आहे आणि आपण सुद्धा आंबेडकरांच्या बरोबर राहायचं, अशा प्रकारचा तुमचा निर्णय आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठे संदेह नाही. आपल्याला साहेबांना ऐकायचं आहे. मी पण जास्त वेळ बोलू शकतो, पण ते बोलण्यापेक्षा आपण एकजुटीने राहा. आमच्या चर्मकार बांधवांना तुम्ही सांभाळून घ्या, त्याच्या पाठीशी उभे राहा. आम्ही पण तुमच्या पाठीशी आहे. असं एकमेकाच्या गळ्यात गळा घालून हात घालून आपण हा लढा जिंकू. निश्चितपणानं जिंकल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद साहेब. आपला हा नांदेड चळवळीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. नांदेडच्या बौद्धांनी कधीच एकलकुंडी भूमिका घेतलेली नाही. जेवढा सन्मान ते इथं शहीद गौतम वाघमारेचा करतात त्यापेक्षा जास्त सन्मान ते पोचीराम कांबळेचा करतात. सर्व व्यक्तींचा करतात ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबाच्या नावासाठी, बाबासाहेबाच्या विचारासाठी तन मन धनाने ताकद दिल्या. त्या सर्व 59 जातीच्या सर्वांना धरून चालण्याचं काम नांदेडमधील बौद्ध करतात. म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच आचारसंहिता केली की एकही भडकाऊ भाषण करणारा माणूस स्टेजवरती चढू द्यायचा नाही, एकही शिवा देणारा माणूस स्टेजवरती चढू द्यायचा नाही, दुसऱ्या जातीला उद्देशून काय बोलणारा माणूस स्टेजवरती चढू द्यायचा नाही. शिस्तबद्धरित्या आम्ही आणि राज्य सरकारला मग शिवा द्यायची मोकळी दिलेली आहे. फक्त जाती जाती शिवा देऊ नका एवढी भूमिका आम्ही घेऊन आज शिस्तबद्धरित्या
कमीत कमी 1 महिन्याहून जास्त आमचे सर्व लोक फिरत आहेत. बौद्ध महासभेचे, समता सैनिक दलाचे, विविध विद्यार्थी संघटनेचे, रिपब्लिकन सेनेचे, एकंदरीत सर्वच आमचे फेलोशिपवाले विद्यार्थी, आमचे काही वंचितचे फिरत आहेत, आमचे प्राध्यापक सर, सगळी मंडळी फिरत आहे. सर्वांचं योगदान आहे. सर्वांनी मेहनत केली म्हणून आज एवढा मोठा मोर्चा यशस्वी झालेला आहे. यानंतर बसपा राज्य प्रभारी मनीष कावळे सर यांनी फक्त 2 मिनिटं बोलावी. 2 मिनिटांनंतर मी चिठ्ठी देतो. जय भीम, जय भीम. नांदेडचा आवाज नाही, नांदेडचा आवाज कुठे गेला पाहिजे? नागपूर पर्यंत जावा. आता पहिले नागपूरला कुठं? नागपूरला कुठं? RSSच्या कार्यालयावर. जय भीम. क्या बात, ये शेर है, ये बाबा साहब का शेर है. ज्या महापुरुषांनी बहुजनाच्या उद्धाराकरता आपलं जीवन परिवार उद्ध्वस्त करून बहुजनाला न्याय देण्याचं काम केलं, अशा सर्व महापुरुषाच्या विचाराला अभिवादन करून आज आपण नांदेड येथे अपकड उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढलेला आहे. या मोर्चाला ज्यांनी अत्यंत मेहनत घेतली असे सर्व आयोजक मंडळी आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य गण, कारण 2च मिनिटं घेतले, नाव कोणाचं घेणार नाही. हा जो मोर्चा आहे, हा जो आंदोलन आहे, हे आंदोलन इथल्या मनुवादी व्यवस्थेला मातीमध्ये काढण्याचं आंदोलन आहे. हे उपवर्गीकरणाचं आंदोलन नाही फक्त, हे आंदोलन आमच्या मातंग भावाच्या विरोधात तर मुळीच नाही, पण मातंगामधले काही जे दलाल आहेत, जे भडवेगिरी करणारे आहेत, जे चमचे आहेत, त्या चमच्याच्या विरोधामध्ये नक्कीच आहे. हे आंदोलन ज्या मोदी सरकारनं, ज्या फडणवीस सरकारनं आणि ज्या मनुवादी व्यवस्थेमध्ये या सरकारनं जे आमच्या भावाभावामध्ये भांडणं लावले, हे भांडण या लोकांना सत्तेतून आता खाली उतरवल्याशिवाय राहणार नाही. हे भांडण असं राहणार नाही. मातंग समाजही जागृत झालाय. माझ्या समवेत अनेक मातंग समाजाचे बांधव आलेत. बहुजन समाज पार्टीनं शेकडो मिटिंगा घेतल्यात. मातंग बांधव इथं उपस्थित आहेत. मातंग बांधव इथं आलेला आहे. मातंगाला वेगळं घर पाहिजे नाही, मातंगाला वेगळं आरक्षण पाहिजे नाही, पण हे सगळं नाटक इथल्या मनुवादी व्यवस्थेने केलेलं आहे. आणि माझा बहुजन समाज, आंबेडकरवादी समाज या सगळ्यांना मी विनंती करणार आहे, बांधवांनो, आम्ही मोर्चे आंदोलन करतो, आम्ही एकत्रित रस्त्यावर येतो, पण ज्या दिवशी मताच्या पेटीमध्ये एकत्रित येऊ, ज्या दिवशी मताच्या पेटीत आम्ही एक दिसू, त्या दिवशी खऱ्या अर्थानं विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय होणार आहे. बाबासाहेबांचा विजय आम्हाला करायचा नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बांधवांनो, आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो, ज्या मनुवादी पक्ष आहेत, कोणते कोणते, सेना असेल, बीजेपी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या सगळ्या मनुवादी व्यवस्थेला आज आपण शपथ घेतली पाहिजे. लाखोच्या संख्येनं नांदेडची जनता उपस्थित आहे. येणारी सरकार ही निळ्या झेंड्याची झाली पाहिजे, बाबासाहेबांच्या विचाराची झाली पाहिजे. जास्त वेळ घेत नाही बांधवांनो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्याला 2 मिनिटं म्हणले होते, आपण 3 मिनिटं बोलले, 1 मिनिट ऍडजस्ट होते. यानंतर रिपब्लिकन सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप मांजरेकर यांनी फक्त 2 मिनिटं बोलावे. सर्व महापुरुषांना या ठिकाणी तीव्र अभिवादन.
बांधवांनो, अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधातील या आंदोलनामध्ये आज या ठिकाणी आपल्याला माहित असेल, या वर्गीकरणाच्या विरोधामध्ये जर खऱ्या अर्थाने कोणी सगळ्यात अगोदर आवाज उचलला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी अनिलराज आंबेडकर साहेब यांनी मुंबई येथून गेल्या 30 जूनला भर मुसळधार पावसामध्ये एक महामोर्चा त्या फडणवीसच्या छाताडावर तिथे धडकला आणि त्याच्या मनामध्ये तेव्हापासून धडकी भरली. बांधवांनो, साहेब, गेल्या 5 जून पासून आम्ही या आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भात ज्यावेळेस पहिली मीटिंग घेतली, माझं साहेबांशी बोलणं झालं आणि साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आपला मोर्चा हे आपलं आंदोलन कुठल्याही जातीच्या विरोधात नसून तुम्ही मातंगांना सोबत घ्या, सांबाराला सोबत घ्या व अनुसूचित जाती 59 जातीला सोबत घ्या. साहेब, आम्ही ज्यावेळेस या मोर्चाची जनजागृती करण्यासाठी मातंग बांधवांच्या वस्त्यांमध्ये फिरत होतो, त्यांना सांगत होतो वर्गीकरणाला तुमचा पाठिंबा आहे का, त्यावेळेस ते आम्हाला बोलायचे की वर्गीकरण म्हणजे नेमकं काय. आमच्या या भोळ्या भाबड्या जनतेला, मातंग समाजाला माहित नाही की वर्गीकरण काय. त्यांना आम्ही समजून सांगितलं हे बाबासाहेबांच्या संविधानापासून तुम्हाला तोडण्याचं काम हे मनोवादी दलाल, हे 4-5 लोक या फडणवीसच्या सांगण्यावरून तुमच्या वस्त्यामध्ये घुसलेले आहेत. तर आम्हाला त्यांनी सांगितलं या दलालाला आता आमच्या दारावर येऊ द्या, त्या फडव्याला हाणल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. हे साहेब या मातंगाने आम्हाला सांगितलेलं आहे. या अनुसूचित जाती आंदोलनाचे प्रणेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये जर कुणाला पाहिलं जात असेल तर ते सरसेनानी अनिलराज आंबेडकर साहेब आहेत. गेल्या 3 महिन्यापासून पायाला भिंगरी बांधून वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी आंदोलन, लाखोचे मोर्चे उभारलेले आहेत. ते फक्त अनिलराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वामुळे शक्य झाले. बांधवांनो, इतर सगळे मान्यवर या ठिकाणी आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या वतीने स्वागत आहे. पण आपल्याला माहित असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून हे संविधान या देशाला अर्पण केले व या संविधानावर आज हल्ला होत असताना बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सगळ्यात पुढे जाऊन थांबलेले आहेत. बांधवांनो, त्या अनिलराज आंबेडकर साहेबांबद्दल सांगतो. साहेब आम्हाला नेहमी म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही नातू आहे, पण तुम्ही सर्व या ठिकाणी बाबासाहेबांचे लेख आहात. माझ्यापेक्षा जास्त अधिकार बाबासाहेबांवर तुमचा आहे. तर त्या बाबासाहेबांच्या नातवासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. बांधवांनो, साहेब म्हणतात माझ्यापेक्षा जास्त अधिकार तुमचा आहे. तर बांधवांनो, या संविधानाचं रक्षण करण्यासाठी साहेबांपेक्षा जास्त कर्तव्य आमचं आहे. बांधवांनो, याची एक प्रसिद्धी म्हणून या ठिकाणी लाखोंचा मोर्चा या ठिकाणी साहेब धडकलेला आहे. साहेब आपल्याला ग्वाही देतो, याच्या नंतर आपण कधी आवाज द्या. या संविधानाचं रक्षण करण्यासाठी हा समाज हे 59 जाती घेऊन आम्ही नेहमी तुमच्या सोबत राहू आणि या ठिकाणी या 59 जातीमध्ये हे फूट पाडण्याचं या फडणवीसचं जे काही षडयंत्र आहे, हे षडयंत्र आम्ही या ठिकाणी तोडून काढल्याशिवाय, मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. साहेब, या ठिकाणी बोलायचं बरं तर साहेब पण मान्यवर आहेत, एक प्रोटोकॉल तोडून आम्ही या ठिकाणी संविधानाच्या वतीने बोलत आहोत. तरी या ठिकाणी जास्त न बोलता थांबतो. जय भीम, जय संविधान. कृपया करून आम्ही प्रोटोकॉलनुसारच चाललेल्या भंतेजीचे आदेश आहेत, त्यांचे आदेश मान्य करावे लागतात. नाहीतर ती लग्नामध्ये वंदना मला यायची, त्याच्यामुळे सर्व आदेशाचं पालन करावं लागते. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक कुलदीप राक्षस माझ्या यांना सूचना आपण सुद्धा आपली भूमिका मांडावी. मी काय जास्त बोलणार नाही. सर्वांना जय भीम. आणि इथं सर्व जमलेले आणि आमच्या या सगळ्या टीमनी जेवढी मेहनत घेतली म्हणून आज हे सगळं तुम्हाला हे जनसैलाब दिसायला आहे. आणि साहेब, खरंच या सर्व टीमनं मेहनत घेतली आणि मला एकच म्हणायचं की आपला लढा हे या मनुवादी सरकारशी आहे, या मातंग सरकारशी नाहीच. आणि अजून एक सांगतो की सूर्याला झापता येते काय? सूर्याला झापता येते काय? मग कोणी गाणे काढले काय, बॅनर लावलं काय, काय केलं तर बाबासाहेब हे झापणारे नाहीत. आपला सूर्य बाबासाहेब आहे. सूर्य झापते काय? नाही. मग आपण काय काळजी करायची नाही. आणि या
सरकार या मनवादी सरकारला आपण इथून दाखवून दिले आणि आपला नांदेडचा मोर्चा आता शानदार होणार होता झाला आणि इथं भडकाऊ भाषणाला आपण आणलंच नाही. मी काय आता जास्त बोलणार, सर्व शिकल्यासारखं झाले. आपण एवढं बोलतो, थांबतो. जय. धन्यवाद भाऊ. यानंतर विद्यार्थी नेते प्रबोध चिते यांनी 2च मिनिटं बोलायचे. धन्यवाद. 2 मिनिटं नाही, 1 मिनिटं बोलतो. 10 ऑगस्ट 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 59 जातींना एकत्रित करून एक वर्ग करून आरक्षण दिलं. त्या प्रस्थापित त्या RSS प्रेरित भाजप सरकारच्या विरोधात आणि आज हे भाजप सरकार आज आपलं आरक्षण उपवर्गीकरण करून पाहत आहे. आणि या ठिकाणी आंबेडकर जरी नसले तर आज त्यांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब आपल्या सोबत आहेत. आणि आपल्याला काहीच घाबरायची गरज नाही, मला वेळ घ्यायचा नाही, पण मला एक वामनदादा एक स्मरण करून देतो. आजची परिस्थिती वामनदादाच्या ओळीसारखी आहे. वामनदादा म्हणायचे, कुठं काय खुपतय, कुठं काय दुखतय, मला हे सारं कळतंय र, माझ्या मनाचं मांड दुखतंय र, माझ्या मनाचं मांड दुखतंय र. गाव गोटा कुणी झाडीना, लाकूड फाटा कुणी तोडीना, गाव गोटा कुणी झाडीना, लाकूड फाटा कुणी तोडीना. हे बुधाचं पोरग, हे महाराजचं पोरग, बा भीमाचं पोरग, गावकी सोडून पळतय र, माया मनाचं मांड दुखतय र, माया मनाचं मांड दुखतय र. जय भीम. धन्यवाद सर. यानंतर बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेवदादा चिखलीकर यांनी सुद्धा 2 मिनिटात बोलायचं. छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आजच्या या सभेला उपस्थित श्रद्धेय आनंदराजे आंबेडकर साहेब, खंडोरे साहेब, भगत पयावती शेरोजी व सर्व मायमान्यांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम या फडणवीस सरकारनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 59 जातीचा जो प्रवर्ग बनवला होता तो प्रवर्ग फोडण्याच्या संदर्भाने RSS प्रणित भाजपच्या काही लोकांना हाताशी धरून, आमच्या मातंग बांधवामधल्या काही लोकांना हाताशी धरून मातंगाचं डोकं खराब केलेलं आहे. भविष्यामध्ये हे 4, 5, 6 लोक मातंग समाजाचं मोठं नुकसान करणार आहेत, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. बहुसंख्य मातंग समाज आज आमच्या सोबत आहे. शिकणारा प्रवर्ग जो मातंग समाजाचा आहे तो 100% आंबेडकरवाद्यासोबत आज या मोर्चामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. मातंग समाज बहुसंख्य अशिक्षित आहे आणि त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा हे RSS वाले, भाजपवाले घेऊन त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी विष पेरत आहेत. आपल्या नांदेडचे पण एक भाजपचे नेते सरकारमध्ये आहेत, त्यांना पण आपण जाब विचारण्याची गरज आहे. अशोक चव्हाणांना की या उपवर्गीकरणाच्या संदर्भानं सरकारला तुम्ही जाब विचारला का, हे तुम्ही अशोक चव्हाणला सुद्धा विचारावं लागणार आहे. कारण त्यांना आपलं फक्त मतदान पाहिजे, या विषयावर ते बोलले का हे सुद्धा अशोक चव्हाणांना तुम्हाला विचारावं लागणार आहे. जय भीम. धन्यवाद दादा. यानंतर प्राध्यापक राजू सोनसळे सर यांना सुद्धा सूचना, आपण सुद्धा 2 मिनिटं बोलायचे. जंग के मैदान में बुलावा नहीं भेजा जाता, जंग के मैदान में बुलावा नहीं भेजा जाता, जिनका जमीर जिंदा होता है वो दौड़े चले आते हैं. असे सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि तरुण मित्र, विचार मंचावरील मान्यवर श्रद्धेय नेते आनंदराज आंबेडकर साहेब, भदंत पया बोधीजी व बाकी सर्व मान्यवर, मी काय 2 मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाही मित्र. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने जो 1 ऑगस्ट 2024 ला निर्णय आलेला आहे, हा निर्णय जर सुप्रीम कोर्टाच्या त्या ऑर्डरचं जर तुम्ही वाचन केले, जर तुम्ही केलात तर तुमच्या एक लक्षात येईल की हा विषय ऐच्छिक आहे. हा विषय जो आहे तो राज्य सरकारने दिलेला हा कंपल्शन नाही. आणि भारतीय संविधानाच्या कलम 341 मधील 1 आणि 2 नुसार जर काना मात्रा वेलांटी जर अनुसूचित जाती वर्गीकरणाचं बदलायचं असेल तो 1 नुसार म्हणजे 341 1 नुसार तो अधिकार राष्ट्रपतीला आहे आणि 2 नुसार तो अधिकार संसदेला आहे. तर हे भारतीय संविधानानं संविधान सभेनं दिलेलं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचं व्हायलेशन करण्याचा हा सुप्रीम कोर्टाच्या 7च्या बेंचने घेतलेला निर्णय आहे. मंडळ आयोग लागू झाल्यानंतर जी 9ची बेंच
सुप्रीम कोर्टामध्ये बसली होती, 7च्या वरची बेंच 9ची असती. त्या 9च्या बेंचने सांगितलं होतं की आरक्षणाचं उपवर्गीकरण हा फक्त ओबीसी पुरता मर्यादित विषय आहे. त्याचबरोबर क्रिमिलियर हा ओबीसी पुरता विषय आहे, तो SC ST साठी लागू नाही. हे 9च्या बेंचने सांगितलं होतं आणि ही 2024ला निर्णय दिलेली ही 7ची बेंच होती. तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे. तामिळनाडूमध्ये जे 69% आरक्षण आहे ते भारतीय संविधानामध्ये अमेंडमेंट करून शेड्यूल 9 मध्ये टाकलेलं आहे. शेड्यूल 9चं आरक्षण जर 50%च्या वर केलं म्हणजे इथं जर तुम्ही हे 69 आरक्षण जर लागू असेल तर संविधान सभेने दिलेलं आरक्षण तुम्ही कसं काय जे आहे ते वर्गीकरण करू शकता. या आरक्षणाची पार्श्वभूमी पाहत असताना फक्त भारतीय संविधानानं आरक्षण दिले इथपर्यंत नाही, याचा एक मोठा प्रवास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशन पुढे पहिल्यांदा निवेदन दिलं. त्याच्यानंतर 1931, 1932 आणि 1933 या 3 वेळेस ज्या 3 गोलमेज परिषदा झाल्या, या 3 गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी 9+1 असे 10 निकष सांगितलेले आहेत. 1935ला बाबासाहेबांनी भारतभर फिरून 1100 लोकांची अस्पृश्यांची यादी केलेली आहे मित्र. त्याच्यामुळे हे आरक्षण जे आहे ते अबाधित राहणार आहे. या आरक्षणामध्ये कोणत्याही आरक्षणाच्या उपवर्गीकरणानुसार फेरबदल होणार नाही. धन्यवाद. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. यानंतर आपल्या सर्वांच्या सूचनेचं पालन केलं जाईल. यानंतर बनतेजीच्या सूचनेनुसार सुरेशदादा हटकर व राहुभाऊ पडदाने दोघंच बोलतील असं हे लास्टचे 2 भाषणं. त्याच्यानंतर चंद्रकांत आंडोरे साहेब आणि आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब हे दोघं जण बोलतील. तर मी सन्मानपूर्वक सुरेश हटकर सर यांना विनंती करतो. सुरेशदादा हटकर यांनी फक्त 2 मिनिटं बोला. यानंतर आदरणीय राहुलभाऊ पडदाने यांनी 2 मिनिटं बोला. अहो नावर ते मागची किती टावचर करायचे आम्हाला, तुम्ही आम्हालाच बोलायचे. राहुलभाऊ पडदा. यानंतर रमेश सोनाळे काका यांनी 2 मिनिटं बोलावं. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे महानायक, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात त्यांनी रान पेटवलं. ते आमच्या सर्वांचे आदरणीय लोकप्रिय नेते सन्माननीय आनंदराजे आंबेडकर साहेब, महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्यायमंत्री, तरुणांच्या गळ्यातले ताईत आदरणीय चंद्रकांतजी आंडोरे साहेब, चर्मकार समाजाचे महाराष्ट्राचे नेते माजी सामाजिक न्यायमंत्री गोलप साहेब, अमन आंबेडकरजी, उपस्थित असलेले सम्राटचे संपादक कांबळे साहेब, आदरणीय भत्ते पय्या बोधीजी, त्यांचा सर्व संच आणि उपस्थित मित्र हो. तुम्हाला जसा त्रास होते तसा आम्हालाही त्रास झालेला आहे. 2 वाजता हे सगळं आपल्याला संपवायचं होतं, पण वेळ खूप झाला, कार्यकर्ते वक्ते खूप झाले. माझी फक्त तुम्हाला एवढीच विनंती आहे की महाराष्ट्र शासनाच्या पेशव्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला विकलांग करण्याचा प्रयत्न म्हणून वेगवेगळे षडयंत्र रचण्याचं कारस्थान चालू केलेलं आहे. त्याच कारस्थानाचा एक भाग म्हणून उपवर्गीकरणाचा हा निर्णय त्यांनी लादण्याचा प्रयत्न केला. बदल समितीचा अहवाल प्रकाशित न होता त्यांनी त्याच्यावर आपलं म्हणणं मांडायला आपल्याला सांगितलं. मला हे कळत नाही की पोरगीच बघितली नाही तर लग्नाला हो कसं म्हणायचं. आणि याचा विचार या देवेंद्र फडणवीसनं केलेला नाही.
देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील, या सगळ्याच माणसांनी दलितांमध्ये विभागण्या कराव्यात, आंबेडकरी चळवळीचे तुकडे करावे आणि आंबेडकरी चळवळ कशा पद्धतीने विकलांग होईल याच्यासाठी गट कारस्थान करण्याचा प्रयत्न सातत्यानं चालू केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मातंगाई महाराजमध्ये पूर्वाश्रमीच्या आणि आजच्या बौद्धामध्ये भांडण लावण्याचा प्रकार आहे. मातंग आमचा द्वेषी नाही, मातंगांना आम्ही शत्रू मानलं नाही, मातंगांना आम्ही आमचा शत्रू मानणार नाही. मातंग हा आमचा भाऊ आहे. भावासारखं त्यांच्यासोबत पूर्ण आयुष्य काढण्याची आमची मानसिकता आहे. पण काही हरामखोर लोकांनी आर्यसच्चं म्हणणं ऐकून त्यांची ब्रोकरशिप घेतलेली आहे. त्यांचे पगारदार नौकर होऊन मातंगांना भडकवणे, त्यांचे डोके नाचवणे याचा प्रकार त्यांनी चालवलेला आहे. आणि त्यांना आरएसएसच्या कार्यालयातून, मोहन भागवतच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांना पगार मिळते आणि मातंगांना या कामाला लावलं. मित्र, मातंगांनी हे जे काम सुरू केलेलं आहे, जे काही विशिष्ट मातंगांनी मोठ्यावर बोलण्या इतक्या लोकांनी चालू केलेलं आहे, ते त्यांनी थांबवलं पाहिजे. याच्यासाठी आदरणीय आनंदराज आंबेडकर, चंद्रकांतजी हंडोरे साहेब, गोलक साहेब यांनी प्रयत्न करावा आणि हे प्रकरण हलवून पाडावं. आपण आमच्या विनंतीला मान देऊन आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक शेकडो सभा घेतल्या आणि त्याच्यानंतर एवढा बहुसंख्येनं समाज आमचा एकवटलेला आहे. या समाजानं उभ्या आयुष्यात आंबेडकरी चळवळ किती प्रगल्भ आहे, आंबेडकरी चळवळ किती ताकदवर आहे हे या समाजाने दाखवून दिलेलं आहे. गडबड करू नको, थांब 2 मिनिटं. जरा गडबड करू नको. या आंबेडकरी चळवळीनं नांदेडच्या समाजाला या पद्धतीने शिकवण दिलेली आहे. आज नामांतराच्या काळात बघितलं, नांदेडचे लोक जोपर्यंत मुंबईला जात नव्हते तोपर्यंत मुंबईचा मोर्चा यशस्वी होत नव्हता. आणि इथल्या महाराष्ट्र शासनाला माहित आहे की नामांतराच्या काळात 126 लोकांना मरावं लागलं. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा पद्धतीचा नामविस्तार झाला. महार समाज हा इथला न ऐकणारा समाज आहे. दुसऱ्यांचं महार समाज हा आपल्या बौद्धिक क्षमतेचा, आपल्या बौद्धिक ताकदीने विचार करून निर्णय घेणारा माणूस आहे. म्हणून आपण सगळेजण उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे. कुठल्याही मातंगाची द्वेष न करता आपण हा निर्णय घेऊ आणि हे आंदोलन पुढे चालू आणि उपवर्गीकरण रद्द करण्याचा प्रयत्न आपल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली करून दाखवू. बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल तुमच्या प्रति ऋण व्यक्त करतो आणि सांगतो धन्यवाद. जय भीम. या भाषणापासून भंतेजीचा आदेश आता संपुष्टात आलेला आहे. आता कोणाचे नाव घेतले जाणार नाही. यानंतर आपण सर्वजण रमाई आवास योजनेमध्ये राहतो की घरामध्ये, तर त्या रमाई आवास योजनेचा निवारा आपल्या सर्वांना देणारे व प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सामाजिक न्याय भवन उभारणारे, सर्व हजारो कार्यकर्ते स्टेबल करणारे असे आदरणीय चंद्रकांत हंडोरे साहेब यांना सन्मानपूर्वक स्टेजवरती भाषणासाठी आमंत्रित करतो. तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहूराजे, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, थोर संत रोहिदास महाराज यांना अभिवादन करून मंचावर उपस्थित आदरणीय भंते पयाबोदीजी, स्टेजवर उपस्थित सर्व भंतेगण, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख सन्माननीय आनंदराज आंबेडकर,
त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट अमन आंबेडकर, राष्ट्रीय चर्मकार समाजाचे नेते, माजी सामाजिक न्याय मंत्री सन्माननीय बबनरावजी घोलप, वृत्तपत्र सम्राटचे युवा संपादक सन्माननीय कांबळेजी, मंचावर उपस्थित कोलार, घोर आणि इतर समाजाचे सर्व मान्यवर आणि ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न केला, ते उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचे सर्व सन्माननीय सर्व संघटनांचे पदाधिकारी, सर्व संस्थांचे पदाधिकारी, सर्व बंधू आणि भगिनी, पहिल्यांदाच नांदेडकरांनी ना भविष्याची ना भूतो ना भविष्याची असा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. हा तुमचा जन आक्रोश आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेच्या विरुद्धचा जो लढा सुरू केला, महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला, काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, की आम्ही माणसासारखी माणसं आहोत, आम्हाला तळ्यावरचं पाणी पिऊ द्या, आम्ही देवाला नमस्कार करू शकत नाही, म्हणून काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. एवढंच नव्हे, ब्रिटिशांच्या तत्कालीन राजवटीमध्ये बाबासाहेबांनी अस्पृश्यतेच्या विरुद्धचा आवाज इंग्रजांच्या समोर आक्रोशाने मांडला. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीय निवाडा करण्याची मागणी केली आणि त्यामध्ये पुढारलेल्या समाजाच्या बरोबरीनं अस्पृश्य समाजाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सवलती, सोयी, त्याचा विकास झाला पाहिजे अशा पद्धतीच्या मागण्या केल्या. बंधूंनो, राज्यघटनेमध्ये कलम 341-42 मध्ये त्यांनी नमूद केलं की देशभरात अस्पृश्यांच्या 59 जाती आहेत. ह्या 59 जाती यांचं एकत्रीकरण करून राज्यघटनेमध्ये आरक्षणाची तरतूद करून घेतली. अशा पद्धतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेचा सर्व प्रकारचा लढा, अस्पृश्यतेच्या विरुद्धचा लढा बाबासाहेबांनी दिला आणि त्या लढ्यामुळे तुम्ही आम्ही गावकुशाच्या बाहेर राहत होतो, आपण गावामध्ये आलो, शिकू लागलो. बाबासाहेबांची मेहरबानी आहे, बाबासाहेबांची आपल्यावर उपकार आहेत. बाबासाहेबांनी आरक्षण दिलं नसतं तर अजूनही आपण कोसो मैल दूर असतो, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या महत् प्रयासामुळं तुम्ही आम्ही माणसात आलो. इथल्या जातीयवाद्यांनी बाबासाहेबांच्या त्या काळामध्ये सुद्धा बाबासाहेबांना विरोध केला. हिंदुत्ववादी, विषमतावादी संस्कृतीनं बाबासाहेबांना विरोध केला. तेच मनुवादी लोक आजच्या सरकारमध्ये, केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बसलेले आहेत. त्यांना पाहवत नाही, त्यांना राज्यघटना पाहावीशी वाटत नाही. त्यांना आजही वाटतं की भारताची राज्यघटना बाबासाहेबांनी एका अस्पृश्याने लिहिलेली राज्यघटना आहे, ही बदली केली पाहिजे. आणि त्या हजारो वर्षापूर्वी जी मनुस्मृती या म्हणून लागलेली होती, ती मनुस्मृती पुन्हा एकदा या देशामध्ये आणण्याचं षडयंत्र या मनुवाद्यांनी सुरू केलेलं आहे. त्याचीच अवलाद या ठिकाणी बसलेली आहे. आमच्या मातंग बांधवांना हे कळायला पाहिजे की आपल्यामध्ये आपसामध्ये फूट पाडण्याचं कट कारस्थान सुरू झालेलं आहे, या सरकारनं सुरू केलेलं आहे. हे कट कारस्थान आपण समजून घेतलं पाहिजे. मराठा वर्सेस आज ओबीसी, धनगर वर्सेस आदिवासी,
आणि आता दलित वर्सेस दलित अशा पद्धतीचं या फडणवीस सरकारनं या ठिकाणी राजनीती सुरू केलेली आहे की आपल्याला हाणून पाडायची आहे. हाणून पाडण्यासाठी तुमची आणि माझी सगळ्यांची एकजूट आवश्यक आहे आणि ही एकजूट आज नांदेडकरांनी दाखवून दिली. मित्रांनो, अबकडाचा मुद्दा हा 1983 पासूनचा आहे. 83 सालापासून संपूर्ण मातंग समाज नव्हे तर मातंग समाजातल्या काही नेत्यांनी, आवर्जून लक्षात घ्या, मातंग समाजाच्या काही नेत्यांनी मी मंत्री असताना माझ्याकडे पण यायचे, आम्हाला सांगायचे 8% आरक्षण पाहिजे. लहुजी अभ्यास आयोग आणला, तो मी कॅबिनेट मध्ये मंजूर करून घेतला. त्याच्यामध्ये 82 शिफारशी होत्या, त्यापैकी मी 68 मंजूर केल्या. 14 शिफारशी राहिलेल्या होत्या, त्याच्यामध्ये महत्वाची ही एक शिफारस होती की मातंग समाजाला 8% आरक्षण द्यावं, अबकड असं वर्गवारी करावी. ती पहिल्यांदा मी रिजेक्ट करून टाकली आणि सांगितलं नाही, बाबासाहेबांनी एक संघ 59 जातीला दिलेलं आरक्षण आहे, हे या आरक्षणामध्ये आपण बसू. मातंग अभ्यास आयोग, लहुजी साळवे अभ्यास आयोगाचा मी अभ्यास केला आणि 68 ज्या शिफारशी होत्या त्या अत्यंत महत्वाच्या होत्या. सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत या सगळ्या शिफारशी होत्या. शैक्षणिक बाबतीमध्ये मातंग विद्यार्थी पुढे आला पाहिजे. अकॅडमिक एज्युकेशन बरोबर प्रोफेशनल एज्युकेशन मध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील तो झाला पाहिजे. औद्योगिक दृष्ट्या मी मातंग समाजातल्या किती कार्यकर्त्यांना इंडस्ट्रीज दिल्या, किती लोकांना उद्योजक बनवलं. बौद्धांच्या खालोखाल मातंग समाजाने चर्मकार समाजाच्या समाज घटकांसाठी आम्ही लोकांनी काम केलं. परंतु दुर्दैवानं अजूनही या समाजाला ओळखायला पाहिजे की ही मनुवादी अवलाद हे आपल्यामध्ये फूट पाडण्याचं कटकारस्थान करते. आपल्याला हे हाणून पाडायचं आहे. तुम्ही मोर्चा काढा. 2008 साली मी या शिफारशी कॅबिनेट समोर आणल्या लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या. 2008 पासून 2026 पर्यंत जवळजवळ 16-18 वर्ष झालं या सगळ्या शिफारशी धुळघाट पडतायत. मातंग समाजाच्या नेत्यांना आव्हान आहे, माझं विनंती आहे की तुम्ही या तुमच्या विकासासाठी, तो विकास आर्थिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, यासाठी तुम्ही लढा. हा बौद्ध समाज आणि इतर समाज तुमच्या खांद्याला खांदा लावून लढल्याशिवाय राहणार नाही. परंतु तुम्ही अवस्था मागणी करू नका. सामाजिक न्याय विभागामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सोयी सवलती दिलेल्या आहेत. बार्टी ही संस्था आमच्या नांदेडच्या आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देत नव्हती. त्या ठिकाणी ते वारे नावाचे ग्रस्त बसलेले आहेत. त्या बार्टीला कुत्रा विचारत नव्हता, त्याला मी ऑटोनॉमस बॉडीचा दर्जा दिला, त्या स्वायत्त संस्थेचा दर्जा दिला आणि या सगळ्या संस्था ऑटोनॉमस झाल्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मी भाग भांडवल दिलं. अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये 1 नया पैसा कोण देत नव्हतं. मी 100 कोटी रुपये अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये देत होतो. मातंग समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आम्ही काम करणारे लोक आहोत. सर्व घटकासाठी काम करणारा हा बौद्ध समाज आहे. बौद्ध समाज कुणाच्या विरुद्ध जात नाही आणि जाऊ पण नाही. मातंग आपला बांधव आहे, त्याला आपण समजून सांगू. मातंग समाजातले अनेक लोक, जवळजवळ 70-80% समाज, मातंग समाज आजही आपल्या बरोबर आहे. जे काही चुकलेले लोक आहेत त्यांना समजून सांगणं आवश्यक आहे. परंतु आपल्याला एक लक्षात घ्यायचं, हे मोर्चे काय मातंग समाजाच्या विरोधातला मोर्चा नाही. या जातीवादी सरकारनं आमच्यामध्ये फूट पाडण्याचं जे कटकारस्थान केलंय ते सरकार उलटून टाकण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीच्या मोर्चांची आवश्यकता आहे. आणि म्हणून आमच्या एका नेत्यानं सांगितलं की मोर्चाच्या नंतर जर उपवर्गीकरण झालंच तर मग रस्त्यावर आपल्याला उतरावं लागेल आणि रस्त्यावरची लढाई जशी आपण नामांतराची लढाई केली तशाच पद्धतीने आपल्याला या उपवर्गीकरणाची लढाई करावी लागेल. एवढीच विनंती आपल्याला करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. आपलं अमूल्य असं मार्गदर्शन आम्हाला नांदेडकरांना मिळालं आहे.
व आपण केलेले कार्य हे सर्वांसाठी होते हे आपल्या भाषणातून आपण सांगले. यानंतर माननीय आनंदराव साहेब 2 मिनिट आपली माफी मागतो. नेते लोक बोलून गेले, पण आंबेडकर चळवळीमध्ये एक खंत नेहमी राहते की ग्राउंडवर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांचे नावं कधी समोर येत नाही. पण माझी एक विनंती आहे की ह्या कार्यकर्त्यांचं जोपर्यंत मी नाव नाही घेणार तोपर्यंत या कार्यकर्त्यांना न्याय नाही मिळेल. यानंतर भिक्खू संघाचे सर्व भिक्खू संघाचे प्रतिनिधी म्हणून वदंत पयारत्न फिरो यांना विनंती करतो की आपण मी फक्त 2 मिनिटं बोला. सर्व सन्माननीय आदरणीय सर्वांचे मार्गदर्शक, हा मुद्दा ज्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रकर्षानं पेटवलेला आहे, जी लढाई पेटवलेली आहे, त्या आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आनंदराज आंबेडकर साहेब, मंचावर सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, सर्व भिक्खू संघ बंधूंनो, आपण एवढे मोठे मोर्चे काढतोय त्याचं कारण आपल्या सर्वांना माहीत आहे. आपली लढाई किंवा आपला हा विरोध एका मातंग समाजाच्या किंवा एखाद्या विशिष्ट समाजाच्या विरोधातला नाही, हे आपण आधी समजून घ्या. हे जे भांडण लावलेलं आहे, हे जे काही आपल्याला कामाला जे लावलेलं आहे ते म्हणजे विशिष्ट म्हणजे एका सरकारने लावलेलं आहे आणि हे सरकार दलित बहुजनांच्या विरोधातलं सरकार आहे हे या निमित्तानं आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतात. बंधूंनो, आत्ताच आतिश म्हणाला की आशीर्वाद पर बोला. आता आशीर्वाद पर कसं बोलू? शांतीचं बोलायचं का क्रांतीचं बोलायचं मला तुम्ही सांगा. बरोबर आहे, आणि मग क्रांतीचंच बोललं पाहिजे. आज आपल्या सगळ्यांना एक होण्याची वेळ आलेली आहे. आज नांदेडमध्ये एवढा मोठा प्रचंड जो जनसमुदाय आहे, जो आक्रोश व्यक्त करत आहे, ते म्हणजे उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये. उपवर्गीकरण विरोधी जी काही उपवर्गीकरणाची जी प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने लावलेली आहे ती जाणीवपूर्वक या समस्त दलित बहुजन समाजाला विभागण्याचं, या दलित समाजाला तोडण्याचं काम या ठिकाणी होत आहे, आपण समजून घ्या. आज आनंदराज आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून ही लढाई झाली. आंबेडकर साहेबांनी मुंबईला 30 तारखेला मोठा एक मोर्चा आयोजित केला होता आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून तिथे एक असा विचार आला की आता आपल्याला नुसतं मुंबईतून नाही तर आपल्याला आपल्या स्थानिक एरियातून, आपल्या स्थानिक गावातून आपल्याला मोर्चे काढावे लागतील, तरच सरकार या ठिकाणी आपली भूमिका बदलेल. आणि म्हणून आनंदराज आंबेडकर साहेबांच्या या भूमिकेमुळे आज या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भूमिका बदललेली आहे, हे आपण समजून घ्या. त्यांची भूमिका पूर्णपणे बदललेली आहे. पहिले अगोदर विषयच नव्हता, फक्त सुप्रीम कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश मला मानायचा आहे. मी या राज्याच्या मुख्यमंत्र्याला जाहीर या नांदेडमधून विचारतो, तुम्ही आतापर्यंत किती सुप्रीम कोर्टाचे आदेश ऐकले ते सांगा आम्हाला. बरोबर आहे, तुम्ही आतापर्यंत किती सुप्रीम कोर्टाचे आदेश ऐकलेत आणि या आदेशासाठी तुम्ही इतके तत्पर आणि इतके उत्सुक आहात? तुम्हाला काही आमचं जे सुखानं नांदणं आहे ते तुम्हाला देखवत नाही का, असा प्रश्न या सभेतून मला तुम्हाला या ठिकाणी जाहीरपणे करायचा आहे. आणि म्हणून या राज्याच्या विकासासाठी, या बहुजनांच्या विकासासाठी, अरे या वर्गीकरणाने कुणाचंच भलं होणार नाही. उलट या समाजासाठी तुम्ही जास्तीचे पैसे तुम्ही आरक्षित करा. या समाजातल्या लोकांना तुम्ही सवलती देण्याचा प्रयत्न करा. या समाजातल्या लोकांना तुम्ही या ठिकाणी कर्ज वाटप करा, तरुणांना शिक्षण देण्याचं काम करा. हे सगळं तुम्ही बंद केलेलं आहे आणि परत या ठिकाणी तुम्ही वर्गीकरण करून या लोकांना विभागण्याचा आणि या विशेषतः म्हणजे बौद्ध समाजाची जी प्रगती आहे, बौद्ध समाज जो आनंदाने आणि स्वाभिमानाने या जगात, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये नांदतो आहे, त्याची ही प्रगती तुम्हाला खुपसते हे या ठिकाणी प्रामुख्याने आम्हाला जाणवत आहे. आणि म्हणून आनंदराज आंबेडकर साहेब आपल्या सोबत आहेत. देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो, बाबासाहेब आमचे एक आंबेडकर होते, आता पूर्ण देश आंबेडकर म्हणत आहे. ध्यानात ठेवा, आंबेडकर शिवाय या देशाचं संविधान सुद्धा आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. आणि म्हणून आंबेडकरांच्या या संविधानाच्या ढाच्याला तुम्ही किंवा या संविधानाच्या ढाच्याला मोडून किंवा या नियमांना मोडून तुम्ही काहीच करू शकत नाही. काल केंद्र सरकारने संसदेमध्ये क्रिमिनलच्या बाबतीमध्ये पूर्ण त्यांनी म्हणजे सांगितलेले की आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्हाला म्हणजे न्यायालयाला सुद्धा कुठला हस्तक्षेप करता येणार नाही. हे काल लोकमतची बातमी आहे. आणि म्हणून आता आपल्याला एकच लढाई म्हणजे आपल्याला ध्यानात ठेवायचंय, ही लढाई संपली नाही. मला या ठिकाणी नांदेडच्या निमित्तानं प्रामुख्याने सांगायचंय
ही लढाई पुन्हा आता उभं राहिलेली आहे. नामांतरासारखा लढा या ठिकाणी आपल्याला भविष्यामध्ये उभा करायचा आहे. आणि मग मी आपल्या सर्वांना म्हणतो, संपली नाही लढाई नामांतराची, संपली नाही लढाई नामांतराची. राग सांभाळून ठेवा, राग झालेल्या घरांची, कारण आपल्याला सरकारच्या विरोधामध्ये परत एकदा उभं राहायचं आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आनंदराज आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे राहून परत एकदा मुंबईला साहेब, आपल्याला मुंबई पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला म्हणजे आपल्याला तुडुंब करायची आहे. जोपर्यंत सरकारला जाग आणण्यासाठी आपल्याला मुंबईकडे जावंच लागणार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न करा. मी एवढंच बोलतो. आपण सुंदरसा या ठिकाणी मोर्चा आयोजित केला. सर्व आयोजक मंडळीला मी धन्यवाद देतो. एवढंच म्हणेल, आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अजून एक घोषणा मी म्हणेल, होश में आओ, होश में आओ, मुख्यमंत्री होश में आओ, अशा पद्धतीची आपण घोषणा द्यायची. होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ. धन्यवाद. धन्यवाद भंतेजी. यानंतर या मोर्चाचे प्रमुख आकर्षण वर्गीकरणाच्या विरोधातला लढा महाराष्ट्रभर पेटवणारे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय इंजिनियर आनंदराज साहेब आंबेडकर यांना मी निमंत्रित करतो. साहेब कृपया बोला. जय भीम, जय 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 भीम. तथागत भगवान गौतम बुद्ध, संत रोहिदास, छत्रपती शिवाजी महाराज आज आपण आरक्षण करतो. परंतु ज्यांनी या देशामध्ये पहिल्यांदा आरक्षण चालू केलं ते आरक्षण जनक छत्रपती शाहू महाराज. आणि आज जी काही सामाजिक क्रांती झाली आहे त्या क्रांतीचे जनक क्रांतीबा ज्योतिबा फुले. आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी इथे आहेत. एक काळ चूल आणि मूल याच्या पलीकडे कसलंही विश्व नसणाऱ्या या देशातल्या महिलांना पहिल्यांदा मनुवाद्यांचे शिवाशाप शेणामातीचे गोळे खात जिने पहिली पुण्यामध्ये शाळा काढली ती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. आणि तुमच्या आणि माझ्या कविता या देशातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचे उद्धार करते. त्या नरेंद्र मोदीला चहा विकता पंतप्रधान बनवणारे आणि एकनाथ शिंदेना रिक्षा चालवता मुख्यमंत्री बनवणारे तथागत आणि बोधिसत्व महामानव या देशाचा खरा म्हणजे एक अत्यंत बुद्धिमान, ज्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून अमेरिकेमध्ये ज्याला म्हटलं जातं ते बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना त्रिवार वंदन करून आज पहिल्यांदा मी नांदेड खरं म्हणजे नामांतराच्या वेळेला अत्यंत पेटलेला हा जिल्हा आहे. आणि त्यामुळंच या जिल्ह्यामध्ये मी आलोय. त्यामुळं नामांतराच्या लढ्यामध्ये जे शहीद झाले त्यांना अभिवादन न करता पुढे बोलणं बरोबर नाही. त्यामुळं आमचे मातंग समाजाचे बंधू ज्यांनी बाबासाहेबांच्या जय भीम नारायण या इकडच्या मनुवाद्यांच्या हाल अपेक्षा सहन करत शहीद झाले ते पोचीरामजी कांबळे, जनार्दन मावाडे, गौतम वाघमारे यांना मी पहिल्यांदा नम्रपणे त्यांना अभिवादन करतो. त्याचबरोबर या नांदेडमधून पूर्वीपासून भैयासाहेबांच्या काळापासून अनेक मातंग समाजाचे नेते भैयासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले आहेत. आज त्यांची आठवण करणे अत्यंत गरजेचं आहे असं मी समजतो. त्याच्यामध्ये ऍडव्होकेट गोविंदराव बाळाणीकर, IP बसवंते, त्याचबरोबर नामांतराच्या प्रमुख नेत्या केसराबाई गोडमुखे, तसंच HP कांबळे सर आणि अनेक त्या काळामध्ये सर्व म्हणजे बौद्ध असतील, मातंग असतील, अनेक तरुण कार्यकर्ते त्या काळामध्ये
ज्यांनी ही नामांतराची लढाई लढली त्या सर्वांना मी क्रांतिकारी जयभीम करतो. त्याचबरोबर आज मी मान्य करतो की नांदेडकरांनी इतिहास घडवला, कारण तुमचा मोर्चा हा मुंबईच्या मोर्चापेक्षा सुद्धा मोठा झाला. त्याबद्दल तुम्हा सर्वांना सॅल्यूट, तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जयभीम. आणि त्याचबरोबर ज्या कार्यकर्त्यांनी हे सर्व घडून आणलं, सर्वांची नावं घेणं शक्य नाही, परंतु ज्यांची नावं घेणं अत्यंत गरजेचं आहे ते इंजिनियर अशोक गायकवाड असतील, इंजिनियर भारत कानिदे असतील, राहुल प्रधान असतील, इंजिनियर धनजकर असतील, प्रशील गायकवाड असतील, प्रकाश डिप्के असतील, मयूर शेरे असतील, निखिल गजे असतील, अशोक कांबळे असतील, सुशील देगलूपकर असतील, विलास नरबागे, व्यंकट लोहबंदे, अमोल मैपाले, मयूर कांबळे, नवनाथ बनसोडे, सम्राट आढाव, संदीप पाटोडे, नामदेव फुलपगार, माधव गायकवाड, केशव कांबळे, भगवान जगे, किरण सदावर्ते, राजरत्न पवार, राजरत्न चोरगे, ऋषभ महादळे, त्याचबरोबर सचिन शेळके, विशाल कदम, चेतन बंटी गायकवाड, राहुल घोडळकर, रोहन कळवंटे, किसन कचरे आणि रोहित बारजे आणि अनेक त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांना त्यांनी जी मेहनत घेतली आहे, खऱ्या अर्थानं आज रंग आणलाय, त्या मेहनतीला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांना सुद्धा त्या मेहनतीबद्दल त्यांना सुद्धा मी सॅल्यूट करतो. आणि आता मूळ मुद्द्याला येतो. या महाराष्ट्रामध्ये आमचा मुख्यमंत्री विधानसभेमध्ये उभा राहून की मला सुप्रीम कोर्टाचं ऐकायचं नाही का? सुप्रीम कोर्टात सांगितलं काय बाबा, तुला तू वकील आहेस ना, तुला वकील असताना तुला तो जजमेंट वाचला नाही का? हा मला प्रश्न आहे. त्या जजमेंट मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या ज्या राज्यांना ऐच्छिक पद्धतीनं हे उपवर्गीय लागू करायचं असेल ते लागू करू शकतात, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. त्याने प्रत्येक राज्याला हे उपवर्गीय करायलाच पाहिजे असं काही सांगितलं नाही. त्यामुळे पहिल्यांदा मला आश्चर्य वाटतं की एवढ्या मोठ्या पदावर, मुख्यमंत्री पदावर असणारा माणूस अशा पद्धतीने खोटं कसं बोलू शकतो. त्यामुळं मला माहित आहे की तुमच्यावरती सुद्धा तुमचे बाप बसलेले आहेत नागपूरमध्ये, आणि त्यांनी आदेश दिला की तुम्ही इथे डोलता, त्यामुळं लोकांना तुम्ही फसवू शकता. पण आज आंबेडकर समाज प्रचंड शिकलेला आहे, त्यामुळं त्याला वाचता लिहिता येतं. पूर्वीसारखं मनुवादी संस्कृती इथं नाही की या इथं फक्त ब्राह्मणाने वाचावं आणि लिखावं आणि इतरांनी सर्वांनी अनपढ राहावं. ही बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच त्यांच्या संविधानाने संपवलेला. त्यामुळं फडणवीस साहेब, तुम्ही हे ज्या पद्धतीचं भाष्य करताय ते अत्यंत दुर्दैवी आहे. दुसरं, आपल्याला माहित असेल की पहिल्यांदा हे जे सुप्रीम कोर्टामध्ये एक प्रकरण आलं होतं ते 2004 मध्ये आलं होतं. ईपी चेन्नई या वर्षी आंध्र प्रदेश, अशाच पद्धतीने त्या आंध्र प्रदेशमध्ये उपवर्गीय करण्याचा घाट घातला होता. त्यावेळेस त्या सुप्रीम कोर्टामध्ये 5 जणांचं बेंच म्हणजे 5 जजेस बसून त्यांनी एक मताने असा निर्णय घेतला की हे एससी आणि एसटीचे जे काही वर्ग आहेत ते होमोजिनस आहेत, म्हणजे एक संघ आहेत. आणि का एक संघ आहेत? की त्यांच्यावरती झालेले अन्याय, सामाजिक अन्याय, त्यांच्यावरती टाकण्यात आलेला बहिष्कार, त्यांच्यावरती लादण्यात आलेली गुलामगिरी, ही सर्व त्या असणाऱ्या लोकांमध्ये सारखी आहे. आणि किंवा बाबासाहेबांनी असं म्हटलं, बाबासाहेबांचं तुम्ही जर पुस्तकं वाचली तर बाबासाहेबांनी ह्या संपूर्ण वर्गाला डिप्रेस क्लास नावाने संबोधलंय. त्यांनी कधी अनुसूचित जाती असं म्हटलं नाही. अनुसूचित जाती हा शब्द पहिल्यांदा आपल्याला संविधानामध्ये दिसतो. त्यामुळे हा एक क्लास आहे, हा एक वर्ग आहे ज्याला पूर्णपणे अस्पृश्यताचे चटके बसले.
अमानवी पद्धतीने या देशामध्ये त्याला राहावं लागलं आणि हा संपूर्ण एक वर्ग असल्यामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वर्गीकरण करता येत नाही अशा पद्धतीचा निर्णय त्या 2004 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसने घेतला. आणि त्यानंतर आपण पाहतो की त्यानंतर 2010 ला पंजाबच्या हायकोर्टामध्ये सुद्धा एक केस आली उपवर्गीकरणाची आणि त्याच्या जी केस आता सुप्रीम कोर्टामध्ये जिचा आदेश आला त्यात दविंदर सिंग वर्सेस पंजाब गव्हर्नमेंट याची हायकोर्टामध्ये जी केस आली त्याच्यामध्ये सुद्धा पंजाब हायकोर्ट असं म्हणालं की हे एक संघ लोक आहेत आणि त्यामुळं यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं उपवर्गीकरण किंवा सब क्लासिफिकेशन इंग्रजी म्हणतात तसं करता येणार नाही. हे झाल्यानंतर ही केस आता 1 ऑगस्ट 2024 रोजी 7 जजेसच्या समोर आली. त्याच्यात हे एक दुर्दैवी आंबेडकरी समाजातला होता आणि याच्यामध्ये 6 वर्सेस एक लीना तिवारी नावाच्या जजेसने याच्या विरुद्ध त्या 6 जणांच्या विरुद्ध जजमेंट दिली आणि असं म्हटलं की मी ज्या 5 जणांनी जजमेंट दिली आधीच्या सुप्रीम कोर्टाच्या जजेसने ती मी मान्य करते आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या होमोजिनियस एक संघ आहेत आणि त्यामुळे याच्यामध्ये उपवर्गीकरण करता येणार नाही. आणि आपले मुख्यमंत्री म्हणतात की आता हा निर्णय झालाय. हा निर्णय कसा झाला हे लक्षात घ्या. कर्नाटकामध्ये जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा तिथं असणाऱ्या मादिगा समाजाला खुश करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आश्वासन दिलं की तुमची जी ही मागणी आहे क्लासिफिकेशनची सब क्लासिफिकेशनची ती आम्ही लवकरच मान्य करू. आणि ही जेव्हा मागणी मान्य करू असं जेव्हा म्हटलं त्यानंतर आपण पाहतो की सुप्रीम कोर्ट लगेच उलट जजमेंट देतं. मला बाबासाहेबांच्या काळातली गोष्ट आठवते की त्यावेळेस 1950 साली चंपकड नावाच्या वर्सेस मद्रास गव्हर्नमेंट म्हणजे त्या काळामध्ये मद्रास नावाचं एक स्टेट होतं यांची केस झाली सुप्रीम कोर्टामध्ये आली आणि सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिला की शिक्षणामध्ये SC आणि ST ला रिझर्वेशन असू शकत नाही. आणि तेव्हा 1951 साली बाबासाहेबांच्या हातून या बाबासाहेबांच्या संविधानामध्ये पहिला घटना दुरुस्ती झाली आणि बाबासाहेबांनी अनुच्छेद 15(4) मध्ये ती दुरुस्ती केली आणि शिक्षणामध्ये सुद्धा सवलती असतील अशा पद्धतीचं संविधानामध्ये कलम 15(4) मध्ये बदल करण्यात आला आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेला तो आदेश रद्द झाला. आणि त्यानंतर काही लोकांनी बाबासाहेबांना असं विचारलं की बाबासाहेब तुम्ही हे संविधानाचं मंदिर निर्माण केलं आणि ते तुम्हीच कसं उद्ध्वस्त करताय बदल घडवताय. त्या बाबासाहेब म्हणाले मी हे मंदिर तर बनवलं संविधानाचं पण पुजाऱ्याने घाण करून ठेवली आहे. पुजारी म्हणजे कोण? सुप्रीम कोर्ट. आणि त्यामुळं ती घाण मला साफ करायला लागणार आहे. आज सुद्धा सुप्रीम कोर्टाने ही घाण केलेली आहे. आणि माझं म्हणणं आहे या इथे खासदार आणि माजी मंत्री सोशल वेलफेअरचे चंद्रकांतजी हंडोरे तुम्ही सुद्धा या संदर्भामध्ये संसदेमध्ये आवाज उठवला पाहिजे आणि जे काही सुप्रीम कोर्टाने संविधानाच्या विरोधी जो आदेश दिलेला आहे तो आदेश पारित करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला मी सांगू इच्छितो मगाशी या इथे सर्वांच्या वतीनं
पय्यानंदजी बोलले, बनते पय्यानंद, त्यांनी जे सांगितलं ते असं होतं की 2 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये अशीच एक केस आलेली आहे आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारने असं स्पष्ट सांगितलंय की SC ST मध्ये क्रीमी लेअर लावता येणार नाही. त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलंय की SC ST मध्ये कलम 341 आणि 342 मध्ये एखाद्या जातीला ऍड करणं किंवा तिला वगळणं किंवा त्यांच्यामध्ये क्लासिफिकेशन करणं याचा अधिकार फक्त संसदेला आहे. मग हे असं असताना या देवेंद्र फडणवीसला कोणी अधिकार दिला हा महत्वाचा प्रश्न पडतो. त्यामुळं हे जरी किती बोलत असले तरी आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे देवेंद्र फडणवीसने विधानसभेमध्ये भाष्य केलं होतं की मी 1 ऑगस्टला अण्णाभाऊंच्या जयंतीच्या प्रित्यर्थ मी उपवर्गीकरण करणार आहे. परंतु आपल्या सर्वांच्या रेट्यापुढे जनसंख्येच्या रेट्यापुढे जन आक्रोशापुढे अजूनही त्या पठ्ठ्याने हे केलेलं नाही. आणि मला पूर्ण खात्री आहे की नांदेडचा हा मोर्चा बघितल्यानंतर नक्कीच देवेंद्र फडणवीसच्या पुरामध्ये धडकी भरल्याशिवाय राहणार नाही आणि तो मागे घेतल्याशिवाय राहणार नाही उपवर्गीकरण. परंतु म्हणून आपण स्वस्थ बसायचं नाही आहे, कारण कधी काय करतील अत्यंत षडयंत्री आणि घातकी आहेत. आपलं आज आपण ज्या पद्धतीने प्रगती करतो हे मनुवाद्यांना बघवत नाही आहे आणि त्यामुळंच ही मंडळी आपल्या प्रगतीला खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा आपण सावध राहिलं पाहिजे. अनुसूचित जातीतल्या प्रत्येक जातीने आपल्या सर्वांनी एक संघ एक दिलाने एकत्र राहिलं पाहिजे. आज मला इथे आवडलं की आज संयोजन समितीने चांगल्या लोकांना इथे बोलवलं ज्यांनी उगाचच कुठच्याही महापुरुषांवर त्या कुठच्याही जातीवर टीका केली नाही. कारण आपली लढाई आहे ती आपली लढाई या सरकार बरोबर आहे. आपली लढाई कुठच्याही जाती बरोबर नाही. आज सुद्धा मातंग आमचे भाऊ आहेत आणि अनेक मातंग खांद्याला खांदा लावून आज सुद्धा आमच्याबरोबर काम करतायत. त्यामुळं हा जो प्रयत्न काही लोक करत आहेत त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये तुम्ही असं समजू नका फक्त त्यांच्यामध्येच करत आहेत, आपल्यामध्ये सुद्धा काही करतायत. मुद्दामून या इथं असणाऱ्या महापुरुषांना त्यांच्या शिवागाला म्हणजे ते रिॲक्शन देतील. एक लक्षात घ्या हो, तुम्हाला मागच्या जालन्याच्या सभेमध्ये मी बघितलं अत्यंत तीव्र पद्धतीने आपल्या लोकांनी रिॲक्शन दिली होती. बाबासाहेबांना त्यांनी शिवाय घातल्या. तुम्ही वेडे आहात का? बाबासाहेबांना आपण सूर्य समजतो आणि सूर्याला थुंकणाऱ्याची थुंकी कुठे येते? त्याच्या तोंडावर पडते ना. मग कशाला तुम्ही काळजी करताय? आज जग बाबासाहेबांना मानायला लागलं. आज बहुजन नव्हे तर आज दिल्लीमध्ये आपण बघितलं भटा बावनाची पोरं सुद्धा तिथं जय भीम ठोकत होती. त्यामुळे तुम्ही कशाला काळजी करताय? या आता बाबासाहेबांनी केलेली क्रांती, बाबासाहेबांनी दिलेला विचार आणि बाबासाहेबांनी केलेलं कार्य हे अमर आहे. किती कोणी प्रयत्न केला आणि किती बाबासाहेबांना लांछनास्पद टीका करण्याचा प्रयत्न झाला तरी आता कोणीही बाबासाहेबांच्या कर्तृत्वावर बाबासाहेबांनी केलेल्या कार्याबद्दल कोणी काही म्हटलं तरी जनता आता भारताची ऐकायला तयार नाही. किंवा जगामधलेही लोक आज तुम्हाला कदाचित माहित असेल की बाबासाहेबांची जयंती तुम्ही नांदेडला करता, त्या सोलापूरला तर मोठ्या पद्धतीने होते. अनेक म्हणजे गावागावात आपल्या जयंत्या होतात, महाराष्ट्रात होतात, देशात होतात. परंतु आज बाबासाहेबांची जयंती 150 देशांमध्ये होते. एवढा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जगाला भावता. आणि त्यामुळं आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी तर तुम्ही बाबा म्हणता त्यांना, म्हणजे त्यांचे अनुयायी आहात पण त्यांचे पुत्र आहात. बाबासाहेबांचा विचार डोक्यात घ्या. कोणा विरुद्ध बोलू नका.
सर्वांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. आजही आमचे हे 90% मातंग बांधव आपल्या बरोबर आहेत. जे 5-10% लोक या काही भडकाऊ लोकांमुळे बिघडले असतील त्यांना सुद्धा समजून सांगा. 1 महिन्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की बीड मध्ये एक दळवी नावाचा मातंग समाजाच्या मुलाला त्याच्या मालकाने अत्यंत वाईट पद्धतीने मारलं. एकही मातंगाचा लीडर गेला नाही. आमचा रिपब्लिक सेनेचा पुरुषोत्तम वीर जो जिल्हा अध्यक्ष आहे तो तिथे गेला. त्यानंतर त्याला सांगून मी सोशल वेलफेअर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला पाठवलं. त्याच्या बायकोशी बोललो, त्याच्या वडिलांशी बोललो. त्याला 4.25 लाख रुपये अॅट्रॉसिटीच्या वतीने मिळतात ती मदत म्हणून दिली. त्याचं घरकुल सुद्धा आम्ही पास केलं. त्यामुळं हे आपलेच बांधव आहेत. आणि आज तर तुम्हाला माहिती आहे की आपली माणसं तर कुठच्याही मंदिरात जात नाही. हे मातंग समाजाचे लोक मंदिरात आणि इतर ठिकाणी गेल्यानंतर त्यांना मारझोड होते तेव्हा आंबेडकरवादी त्यांना वाचवायला जातात हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं हे आपण मोठ्या भावाची आतापर्यंत भूमिका घेतली आणि याच्या पुढे सुद्धा या मोठ्या भावाची भूमिका आपल्याला निभावायची आहे. आणि खऱ्या अर्थानं एससीच नव्हे तर देशातला प्रत्येक माणूस आपल्याला बाबासाहेबांच्या विचाराची एकजूट करायचा आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी मोठी मन करा आणि मोठ्या मनाने कामाला लागा. एवढंच मी सांगतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात परंतु त्या नांदेडकरांना, नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकाला मी मनापासून धन्यवाद देतो. आपल्या प्रति मंगल मैत्री कामना करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. नमोदाय जय भीम. साहेब एक फोटो घेऊयात सर्व नेत्यांची. सर्वात आधी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन नामदेव फुलपगार सर करतील. विनंती आहे की नामदेव फुलपगार सरांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन. सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभं राहायचे. आणि मी तुम्हाला सावधानता या ठिकाणी सूचना देणार आहे. पण तत्पूर्वी ये रुतबा मेरे भीम को, ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है. ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है. ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है. हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है. हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है. जय भीम. जय 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 भीम. सावधान. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करतात. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा जय 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 भीम. जय भीम. जय 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 भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सर्वांनी आभार प्रदर्शन होईल.
आभार प्रदर्शन होणार आहे. इंजिनियर भरत कानिंदे सर आभार मानण्यासाठी येते. कुठे? महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र वादत करतो. आज आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आणि मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचाही मी या समितीच्या वतीनं आभार मानतो. आदरणीय चंद्रकांतजी हांडोरे साहेब माजी मंत्री व खासदार हेही या सभेसाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचाही मी आभार मानतो. आदरणीय बबनरावजी घोलप साहेब माजी मंत्री हेही आज आपल्याला या मार्गदर्शनासाठी लाभलेले आहेत आणि त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचाही मी आभार मानतो. आदरणीय अमनजी आंबेडकर साहेब हेही सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या विनंतीला मान देऊन त्यांचाही मी आभार मानतो. समितीच्या वतीनं आदरणीय कुलारजी गावळे सर यांचाही मी आभार मानतो. ओके. सर्व ढोर समाजाचे आदरणीय नामदेवजी फुलगुर पगार आणि माधवरावजी गायकवाड व सोशल मीडिया टीम आणि मित्र स्वयंसेवक समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा आणि मित्र हो, तुम्ही जे खेड्यापाड्यातून आलात, स्वतःच्या खर्चाने आलात, तुम्हाला फक्त आम्ही मेसेज पाठवले, आम्ही तुमच्यापर्यंत काही गावापर्यंत पोहोचू सुद्धा शकलो नाही, परंतु तुम्ही एवढ्या जनतेनं एवढ्या संख्येने आलात. तुम्हा सर्वांना मी नतमस्तक होतो. तुम्हा सर्वांसमोर जय भीम जय क्रांती. बाकी सर्वांचे मीडियाचे, प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असो, या सर्वांचे आणि पोलीस प्रशासनाचे या सर्वांचे आभार मानतो. जय भीम जय भीम. अरे जय 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 भीम. अरे जय 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 भीम. अरे जय पुणे जय भीम. अरे जय सावित्री जय भीम. या ठिकाणी राष्ट्रगीत होणार आहे. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी तयार राहायचे. एक साथ राष्ट्रगीत ऊंची आवाज में शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंह. भारतीय संविधानाचा, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.